टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जे आज स्वागत आहे ते आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? ऐतिहासिक अशा सातारा जिल्ह्यामध्ये माऊली रायांच्या पालखीचं स्वागत प्रचंड उत्साहानं सातारा जिल्ह्यातल्या जनतेनं केलेलं आहे। ठिकठिकाणी सातारा जिल्ह्यातली जनता उत्स्फूर्तपणे या ठिकाणी माऊलीचं स्वागत करून माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी उभी आहे आणि वारकऱ्यांना सगळ्या सोयीसुविधा सातारा जिल्ह्यातली जनता, प्रशासन आम्ही सगळे मिळून सगळ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि खास करून महाराष्ट्र सरकारनं, मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी जो वारीचं नियोजन केलेलं आहे आणि ते नियोजन बऱ्यापैकी यशस्वी होताना आपण सगळेजण बघतोय। शेवटी एवढ्या मोठ्या नियोजनात छोटी मोठी उणीव राहू शकते, परंतु सगळ्या सुविधा आता खूप मोठे जर्मन हँगर, पावसाचं वातावरण दिसतंय पण त्या निवारा उभा केलेला आहे, वॉटरप्रूफ मंडप उभे केलेले आहेत, मेडिसिनची व्यवस्था आहे, पाण्याची व्यवस्था आहे। जी आवश्यक असणाऱ्या सगळ्या सुविधा वारकऱ्यांना सातारा जिल्ह्यातली जनता आणि सातारा जिल्ह्याचं प्रशासन, महाराष्ट्र सरकार देते। बिलकुल नाही, सातारा जिल्हा नव्हे पालखी मार्गावरच्या सगळ्या टोलला माफी दिलेली आहे। जर तसं कोण करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल। मला वाटतंय तसं घडत नाही, एका दुसरी घटना घडली असेल तरी त्याची चौकशी आपण करू। आगमन जे आहे ते जिल्ह्यामध्ये झालेलं आहे, आपल्या मतदारसंघामध्ये झालेलं आहे, कशी एकूणच तयारी जी आहे ती या पुढील 4 दिवसात असणार आहे? आज सातारा जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये माऊलींचं आगमन अतिशय आनंददायी आणि मंगलमय वातावरणामध्ये माऊलींच्या येण्याचं स्वागत झालं। आणि दरवर्षीप्रमाणे प्रशासन असेल, आम्ही मंडळी असेल, आम्ही सातत्यानं माऊलीच्या आगमनापूर्वी किंवा वारीच्या आगमनापूर्वी एकूणच आरोग्यसेवेच्या संदर्भात, स्वच्छतेच्या संदर्भात, पुन्हा नगरपालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या साफसफाईमध्ये, त्याचबरोबर शौचालय असतील, पिण्याचं पाणी असेल, अन्य ज्या ज्या नागरी सुविधा या येणाऱ्या वारकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं कशा देता येतील या पद्धतीचा सगळा प्रयत्न हा प्रशासनानं त्या ठिकाणी केलेला आहे। त्यामुळं निश्चितपणानं ही वारी सुखमय पद्धतीनं त्या ठिकाणी या जिल्ह्यामधून मार्गक्रमण करणार आहे। पुढील 4 दिवसाचा प्रवास असणार आहे की नेमक्या उपाययोजना ज्या आहेत त्यामध्ये काय काय विशेष करून असणार? कारण उभं रिंगण पण आपल्या जिल्ह्यातच एक पार पडतं। नाही, उभं रिंगण असतं ह्याला तरडगावला, म्हणजे उद्याचा मुक्काम तरडगावला आहे। आज पहिला मुक्काम लोणंदला माझ्या मतदारसंघामध्ये, त्याच्यानंतर उद्याचा तरडगावला आहे, त्यानंतर तिसरा मुक्काम फलटणला आहे आणि त्याच्यानंतर चौथा मुक्काम बरडला असतो। आणि दरवर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रशासन, म्हणजे प्रशासनातले सगळेच विभाग, अगदी जिल्हा परिषद असेल, महसूल विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, नगरपालिका असेल, अगदी पाणी पुरवठा विभाग असेल, हे सगळे विभाग यामध्ये अतिशय बारकाव्यानं लक्ष ठेवून ज्या ज्या काही सुविधा देता येणं दरवर्षी आम्ही देतो, त्या पद्धतीनं याही वर्षी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे। यावर्षी तर आपण सगळ्यांनी ऐकलं असेल, या राज्याच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी माझं जे खातं आहे मदत व पुनर्वसन, त्या खात्याच्या माध्यमातून आता वारीमध्ये जर दुर्दैवानं एखादी घटना जर घडली, एखादा व्यक्ती जर मृत पावली, तर त्या व्यक्तीला 4 लाख रुपये देण्याचा निर्णय हा त्या ठिकाणी केलेला आहे। आणि जखमींनासुद्धा 40,000 रुपये त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आत्ता मी मगाशीच फाईलवर ही सही केलेली आहे। त्यामुळं हाही एक निर्णय आजच्या दिवशी महाराष्ट्र सरकारनं या समस्त वारकरी बांधवांकरता घेतलेला आहे। टोल नाका जो या भागामध्ये आहे, या टोल नाक्याच्या बाबत लोकांचे असं प्रश्न आहे की याबाबत अजूनही टोल वसुली सुरू अशी चर्चा जी आहे वरच्या बाजूचा जो आहे
नाही, टोल कुठंच या ठिकाणी म्हणजे जाताना आहे नाही, टोल कुठंच माझ्या माहितीप्रमाणे टोल आपल्या हद्दी हां नाही, आता तिकडं नव्यानं सुरू झालं असलं तर मी काही अलीकडं माझं जाणं झालं नाही, परंतु फलटण तालुक्यामध्ये अलीकडं फलटणपासून इकडं ते अगदी खंडाळा सातारा जिल्ह्यामध्ये इकडं अलीकडच्या भागात कुठेही अशा पद्धतीचा टोल घेतला जात नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.